अहो बघताय काय, बोला की, सांगा की. एकतर मला माझ्या ह्याच घरात राहू द्या, नाहीतर डायरेक्ट मला डिवोर्स द्या. तनू ऐक ना प्लीज, असं नको ना बोलू, रागात निर्णय नको ना घेऊ. रागात नाही, जे माझ्या मनात आहे ना तेच बोलते मी. जावा तुमच्या दादाला जाऊन सांगा मी अशी बोलतीये म्हणून. अहो बघताय काय, जावा ना. अवघड आहे बघा, चुकीची आशा लावून लग्न करणं खरंच अवघड आहे. ना सोडता येते ना धरता येते. आता पण या तन्वीचं काय करू, तिला कसं समजावू की ती म्हणते तसं डायरेक्ट डिवोर्सच घेऊ. हां काय करू? नाटक करते, नाटके कुठली. वहिनी पण तिने खरंच दिवस दिला, तुम्ही काय करणार? हा दिला तर दिला, मला काही घेणं देणं नाही, पण मी तिला इथं नसते राहू दे. अगं कोणीतरी कधीतरी एकमेकांसाठी आपल्या फॅमिलीसाठी समजून घ्या ना. हा का तुमचं हे देखणं रूप घेऊन तुम्ही आमच्याच बोकंडी बसलाय? अगं प्रिया ऐक ना, अगं अशी काय करते तू? असं असेल तर मी पण दिवस देते, राहा मग एकटंच. अगं तुम्ही कधीतरी समजून घ्या ना. हा तनू वहिनी नाही ऐकत, चल ना आपण आपलं नव्याने जगणं चालू करू. चल ना प्लीज, चल. असं म्हणजे तुम्ही काहीच नका करू. आता जे काही करायचंय ना ते मी वकिलाकडून डायरेक्ट कोर्टात करते. तुम्ही नका करू काहीच. असं नको ना करू प्लीज. तू डिवोर्सचा विचार सुद्धा करू नकोस. मी तुला नाही सोडू शकत. मला तुला नाही सोडायचंय, नाही गमवायचंय. प्लीज तनू ऐक ना.